Okay, now the point is packing efficiency. आता packing efficiency is one of the important question. एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येण्याचा चान्स खूप कमी असतो. क्वेश्चन कॅन बी आस्क्ड फॉर 1 मार्क ऑन दिस. जर आलाच तर इट कॅन फॉर 2 मार्क्स टू फाइंड आउट पॅकिंग एफिशियन्सी. ठीक आहे. आता एकदम सिंपल याचा फॉर्म्युला आहे. काय? टोटल अमाउंट पैकी, टोटल व्हॉल्यूम पैकी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय झालेला आहे ते आपण काढणार इकडे इन पर्सेंटेज. सो फॉर्म्युला इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय particles, all particles in the unit cell divided by total volume of unit cell. टोटल व्हॉल्यूम पैकी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय झालाय ते आपण काढणार इनटू 100, म्हणजे आन्सर मस्ट बी इन पर्सेंटेज. ओके. आता आपण काढणार फॉर ऑल 3 टाइप्स ऑफ क्यूबिक युनिट सेल, सिंपल क्यूबिक, बीसीसी आणि एफसीसी. तो फर्स्ट इज फॉर सिंपल क्यूबिक. ओके. सो फॉर सिंपल क्यूबिक एज द हेडिंग गिवन, पॅकिंग एफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक युनिट सेल. सगळ्यात पहिलं आपल्याला काय माहिती आहे? आपला युनिट सेल कोणता आहे? युनिट सेल इज क्यूब. सो वील अज्यूम दैट द ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. ठीक है. सो ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. क्यूबिक युनिट सेल ची एज लेंथ आपल्याला ए माहिती आहे. ओके. सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब विल बी लेंथ इनटू ब्रेड्थ इनटू हाइट. इफ ऑल आर सेम इट विल बी ए क्यूब. आपल्याला पहिले मिळालं ना. आता आपल्याला गोष्ट आणखी माहिती आहे की द शेप ऑफ पार्टिकल इज स्फेरिकल, म्हणजे atoms आर स्फेरिकल इन शेप. As I mentioned here, particles and atoms are spherical in shape. Therefore, we find out the radius of sphere. आता radius of sphere काढताना आपण will consider simple cubic unit cell. आपल्याला काय माहिती आहे? All the particles are at the corner. मग each corner has one particle. If I connect their centers, I will get a edge length A. So here we got A is equal to, म्हणजे edge length A is equal to 2R. This is applied. Sorry, this A is made up of ही radius इथून पर्यंत and second radius from here to here. So A is equal to 2R आणि मग R is equal to A by 2. So we got R is equal to A by 2. We can also say R is equal to 0.5 A. काही चालेल आपल्याला, both are correct. ठीक आहे. So तिसरा पॉइंट असणार आपल्याला, इथे आपल्याला काढायचे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स. सो विल गो फॉर व्हॉल्यूम ऑफ स्फियर. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला इज 4/3 pi r क्यूब इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्फियर. मग आता इथे आपल्याला r ची व्हॅल्यू इथे माहिती आहे. r इज इक्वल टू a अपॉन 2. मग आपण ती व्हॅल्यू पुट केली. 4/3 pi इंस्टेड ऑफ r वी आर राइटिंग a अपॉन 2 द होल क्यूब. आता सिंपल तो आपण क्यूब फाइंड करणार. सो क्यूब इथे आपल्या क्यूबाला a क्यूब, a चा क्यूब इज a क्यूब आणि 2 चा क्यूब आपल्याला मिळाला 8. आणि आपल्याला माहिती आहे इथे 4 1 चा आणि 4 2 चा आपण त्याला डिवाइड केलं. मग आपल्याला काय मिळाला? पाय a क्यूब अपॉन 3 into 2 that is 6. pi a cube upon 6. Okay, that is volume of one particle. If that is volume of one particle आपल्याला काढायचं आहे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स. आता गोष्ट आपल्याला माहिती आहे की फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल इज इक्वल टू 1. म्हणजे इथे n इज इक्वल टू आपल्याला 1 मिळतो. इथे मल्टिप्लाय करायची गरज नाहीये, बट फॉर प्रॅक्टिस आय हॅव रिटन द फॉर्म्युला एज वेल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स काय असणार? व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. आता आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स 1 असेल तर इकडे आपण इंटू 1 केलं काय, नाही केलं काय, सेमच असणार आहे. ओके. सो इथे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल जे आपल्याला इथे मिळालं इंटू 1. ओके. आता व्हॉट इज पॅकिंग एफिशियन्सी? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स म्हणजे इक्वेशन 2 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल म्हणजे इक्वेशन नंबर 1. मग आपण 1 आणि 2 व्हॅल्यू पुट केला एका इक्वेशन मध्ये. वी गॉट दिस फॉर्म्युला पाय a क्यूब अपॉन 6 अपॉन a क्यूब व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल इंटू 100. इफ यू सॉल्व दिस a क्यूब सेम आहेत ना, तर कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? पाय अपॉन 6 इंटू 100. पाय अपॉन 6 इंटू 100 पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इट इज 3.142. 6 व्हॅल्यू 6 नंबरच आहे. डिवाइड केलं आपण तर आपल्याला हे आन्सर मिळालं. आणि आफ्टर मल्टिप्लाइंग वी गेट द पॅकिंग एफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक युनिट सेल that is equal to 52.36%.
म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल व्हॉल्यूम पैकी 100% पैकी फक्त 52.36 रफली 52.4% ऑक्युपाय झालेला आहे. ओके, इथे आपल्याला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर हे फायनल आन्सर आणि इकडे ही आर ची व्हॅल्यू. न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला या दोन्ही क्वेश्चन साठी दोन्ही पॉइंट्स आपल्याला कामी येऊ शकतात. ऍट दी एंड एफसीसीचं पॅकिंग एफिशियन्सी काढल्यानंतर आपण एक टेबल ड्रॉ करूया. दॅट विल बी युअर ट्रम्प कार्ड फॉर दिस चॅप्टर. ओके, चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. नाव विल मूव्ह टू द पॅकिंग एफिशियन्सी इन बीसीसी. ओके, नाउ टू फाइंड आउट द पॅकिंग एफिशियन्सी इन बीसीसी युनिट सेल. फॉर्म्युला आपला सेमच आहे. तो व्हॉट इज डिफरन्स? जस्ट द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स डिफरेंट. मीन्स पॅकिंग एफिशियन्सी कैलकुलेशन जस्ट फॉर्म्युला इज सेम, रेस्ट एव्हरीथिंग इज कम्प्लिटली डिफरंट फॉर ऑल थ्री युनिट सेल्स. सो प्लीज नीट फोकस करा इकडे आणि ट्राय करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो व्हेरी फर्स्ट थिंग, वेर आय से पॅकिंग एफिशियन्सी इन बीसीसी युनिट सेल, सगळ्यात पहिल्यांदा हा पहिला पॉइंट आपल्याला माहिती आहे. ए इज द एज लेंथ, सो विल से ए क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब. पण पुढचा पॉइंट, we know that atom is spherical, so we have to find out the radius of sphere. To find out the radius of sphere, we need to consider a body diagonal. म्हणजे काय असतं? We know that a particle is present at corner, no doubt with that. But त्या सोबत एक पार्टिकल असतो बॉडीच्या सेंटरला. म्हणजे जर आपण हा बॉक्स पकडला, या बॉक्सच्या सेंटरला एक पार्टिकल आहे ना. इकडे पुढे तर आहेच, हा पार्टी पण आहे आणि हा बॉडीच्या सेंटरला आहे. सो टू कन्सिडर दॅट वी नीड टू टेक अ बॉडी डायगोनल. ओके, जो चाललाय बॉडीच्या पूर्ण आरपार. इफ यू लुक एट दिस, इट्स अ फ्रंट कॉर्नर, फ्रंट टॉप कॉर्नर, अँड दॅट इज बॉटम बॅक कॉर्नर. ओके, म्हणजे आपण वी आर कन्सिडरिंग दिस लाइन. ओके, कॉल्ड एज बॉडी डायगोनल. हियर AF is a body diagonal. Okay, now if we have drawn that, after drawing it, what do we understand is we get a triangle. आता आपल्याला काढायचे व्हॅल्यू AF ची, बिकॉज या AF च्या along we have 4 radius. If you look at this radius, इथे हा पॉइंट पकडला, radius and radius. So to find out radius, आपल्याला AF ची लेंथ काढावी लागेल आणि AF इज अ डायगोनल पासिंग थ्रू बॉडी. टू फाइंड आउट दॅट आपल्याला ट्रायंगल घ्यावा लागेल. ट्रायंगल ADF. वी नीड दिस ट्रायंगल. बट याच्यामध्ये पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला भले लेंथ ऑफ AD आपल्याला माहिती आहे, बिकॉज एज लेंथ येते A. बट व्हॉट अबाउट FD? वी डोंट नो FD एज वेल. जर आपला FD मिळाला तर वी कॅन अप्लाय पायथागोरस थिअरम. म्हणजे त्याच्या आधी आपल्याला काढावं लागेल व्हॅल्यू ऑफ FD, आणि त्यासाठी एक थोडस लॉंग रूट असणार आपला. वी नीड टू कन्सिडर दिस. जर मी हा ट्रायंगल पकडला, ट्रायंगल FED, याच्यामध्ये लेंथ FE आणि लेंथ ED बोथ आर A बिकॉज एज लेंथ आहे. सो लेट्स कन्सिडर ट्रायंगल FED. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अँगल FED is equal to 90 degree. Therefore, as per Pythagoras theorem, what we can say is, therefore, as per Pythagoras theorem, FD square is equal to FE square plus ED square. हे आपल्याला माहिती आहे. That's a Pythagoras theorem. Now, FE square, I know it is A. So age length A square. I know ED is also age length A. So A square. बरोबर? So therefore what I get is, I get FD square is equal to 2A square. Easy? Okay. If I get this, FD square is equal to 2A square. आपण जरा ठेवूया as it is. Now we'll consider second triangle जो आपल्याला हवा आहे तो. The triangle that we need, triangle ADF. Okay, triangle ADF. Therefore, now again in triangle ADF, again we know that angle ADF, angle of a cube, that is equal to 90 degree. So again we can apply Pythagoras theorem. I can say
AF square, which is a hypotenuse, is equal to AD square. By the way, hypotenuse म्हणजे कर्ण असतो in Marathi. So AF square is equal to AD square plus FD square. हे आपलं समजलं. आता AF आपल्याला माहित नाहीये, पण आपल्याला AD माहिती आहे ना. AD is edge length. So therefore I can say AF square is equal to AD म्हणजे A square, so A square plus FD म्हणजे इथे आपल्याला मिळालं FD square is equal to 2A square. So ultimately we get therefore AF square is equal to 3A square. समजतंय हे? ओके. आता जर आपण याचा स्क्वेअर रूट काढला चालेल का? डेफिनेटली चालेल. So let's find out that AF is equal to, याचा काढला स्क्वेअर रूट तर आला √3, याचा काढला स्क्वेअर रूट तर आला A. Therefore AF is equal to √3A. हा झाला इक्वेशन नंबर 2. ओके फाइन. आता we also know that also AF is equal to, काय माहिती आपल्याला? A च्या along we have R 4R. AF is equal to 4R. Number 3. Therefore we can say 4R is equal to √3A. Therefore R is equal to √3/4 into A. Important value of radius. What the radius value? Okay. आता आपल्याला काढायचं आहे volume of sphere. So let's find out the number 3, volume of sphere. Okay. What do we know? Volume of sphere is equal to 4/3 pi r cube. म्हणजेच आपण एकदा r ची व्हॅल्यू पुट केली, we get 4. Let's write it here. 4/3 pi r ची व्हॅल्यू √3/4 a cube. याचा पूर्ण क्यूब आहे ना. √3/4 into a the whole cube. समजतंय? If I open that 4/3 pi √3 चा क्यूब काय येणार? √3 into √3 into √3 म्हणजेच 3√3 अपॉन, एक मिनिट, 3 into √3 आणि 4 चा क्यूब काय येतो? 4 4 चा 16, 16 4 चा 64 into a cube. ओके. नाउ so पुढे काय होतं? If I just solve this, what do I get here? We can cancel this. 3 1s are 3 1s are, 4 1s are 4, 16s are. So here what do we get is equal to pi into √3 upon 16 into a cube is the volume of one particle. म्हणजे दूर आहे, आताच आपल्याला volume of one particle मिळालंय. Okay, let me write that here. Is equal to pi into √3 upon 16 into a cube. Okay, that is volume of one particle. Now we want volume of all particles. So volume occupied by all particles is equal to volume of one particle असणार इथे, volume of one particle into number of particle in FCC, BCC, in BCC, बरोबर. So here volume of one particle is pi into √3 upon 16 into a cube into number of particles are 2, because in BCC number of particles are always 2. So again we can solve it here. We can say 2 1s are 2 8s are. So इथे आपलं काय मिळालं? pi into √3 upon 8 into a cube is the volume occupied by all particles. And now the last one,
to find out the packing efficiency. It is equal to volume occupied by all particles upon total volume into 100. So it is pi into root 3 a cube upon 8 upon a cube into 100. Okay. आता after solving, what do we get? हा झाला कॅन्सल. मग इथे उरलं फक्त पाय into root 3 upon 8 into 100. If we solve that, answer comes out to be 64%. आता हे मला माहिती आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर लिहिलं. You can just try to find out that. Okay. Remember, even in case of BCC, थोडी स्पीड झाली आहे पण तुम्ही समजून घ्या. पॉइंट इज या सगळ्यामध्ये आपला इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे? पॅकिंग एफिशियन्सी 64%. इवन 64 नाही 68%, माफ करा 68%. पॅकिंग एफिशियन्सी 68%. ओके. सो टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड इज 68%. म्हणजे इवन इन बीसीसी टोटल 100% व्हॉल्यूम ऑक्युपाय होत नाही. इट इज ओनली 68%. मग आपला हे इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड म्हणजे रेडियसची व्हॅल्यू. या दोन गोष्टी आपल्या याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके. व्हिडिओ पॉज करून हे एकदा लिहून काढा. हवेत तीर मारू नका. ठीक आहे. सो टेक अ स्क्रीनशॉट अँड प्रॅक्टिस दॅट. विल मूव टू दी एफसीसी युनिट सेलचं पॅकिंग एफिशियन्सी. ओके. चलो. ओके ना चला. लेट्स फाइंड आउट दी पॅकिंग एफिशियन्सी इन फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. याच्यामध्ये परत पहिला पॉइंट तोच आहे. एज लेंथ इज ए अँड वी कॅन से युनिट व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज ए क्यूब. सो नाउ टू फाइंड आउट रेडियस परत तेच. आता इथे फक्त आपण बघूया एक फेस. कारण इन फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल पार्टिकल एट दी सेंटर ऑफ ईच फेस अलॉन्ग विथ कॉर्नर्स. बरोबर. तो नाउ वील कंसीडर दिस फेस जहां पे पार्टिकल बॉडी के सेंटर में नहीं है बट फेस के सेंटर में प्रेजेंट है. ओके. सो अलॉन्ग विथ कॉर्नर्स वन पार्टिकल एट दी सेंटर ऑफ ईच फेस. सो यहां पे विल कंसीडर एनी ट्राइंगल. अब यहां पे ये ट्राइंगल चलेगा, ये ट्राइंगल चलेगा. लेट्स गो विथ द ट्रेडिशनल ए बी सी ट्राइंगल. अगर मैंने ये फाइंड कर लिया तो along the axis, along the line AC, I know that I have R, R, R and R. I have 4 radius. म्हणजे 3 स्फियर आहेत त्यांच्या 4 रेडियस आहेत. ठीक आहे. सो टू फाइंड आउट दैट विल कंसीडर इन ट्रायंगल ABC we can say angle ABC is equal to 90 degrees. If I consider that, then AC is the hypotenuse. Therefore, we can say AC square is equal to AB square plus BC square. Okay. आता we know that AD, CD, BC and all that all are edge lengths. So here I know it is A. So I can say AB square is equal to A square plus BC square is equal to A square. Therefore I can say AC square is equal to 2A square. बरोबर. And I also know if I remove this, if I take a square root, AC is equal to under root of 2 into A. I get under root of 2A. Now I also know that AC is equal to 4R and AC is equal to 4R. Therefore, from equation 1 and 2, we can say therefore 4R is equal to under root of 2 into A. मग याच्यातून आपल्याला काय मिळालं? We got therefore R is equal to root 2 upon 4 into A. We can keep it as it is or we can further divide that, further solve it. Okay. जरी ते केलं तरी चालेल. R is equal to 1 upon 2 root 2. मी इथे 4 ला स्प्लिट केलं into 2 into root 2 into root 2. मतलब in this manner. If I write like this, root 2 into 2. बरोबर. But that 2 is mentioned as root 2 into root 2. So this and this can be cancelled. Ultimately, what do we get? R is equal to 1 upon 2 root 2 into A. Fine. Got this one.
Now that is radius of one sphere. So we need volume of sphere, and that is equal to 4 by 3 pi. Instead of r I am writing 1 upon 2. एक काम करो अपन, we'll use this value, root 2 upon 4 into a the whole cube. म्हणजे आपल्याला कॅन्सल करायला बरं पडेल. So here 4 by 3 pi, this will be 2 into root 2, just the opposite of this one. Okay, upon 64, 4 cube is 64 into a cube. इथपर्यंत समजतंय? Going well? Okay, now cancellation time. 4 ones are 4, 16s are 2 ones are 2, 8s are. So what we get here ultimately is we get root 2 pi a cube upon 8 3s are 24, right? 24. Okay. We can further solve this as well, but for now we'll keep it as it is. आपल्या मेरा volume of one sphere किंवा one particle. We want total volume occupied. So number 4 we can say volume occupied by all particles is equal to volume of one sphere म्हणजे root 2 into pi a cube upon 24 into number of particles in FCC. किती असतात? 4, बरोबर? So into 4. So here what do we get is, here we get, just we have to divide that. So 4 ones are 6 are, काय झालं? Sorry, 4 6 are 24. So here we got this one, root 2 pi a cube upon 6. हा आपला मिळाला volume occupied by all particles. Now the last point, that is packing efficiency. Number 5, to find out packing efficiency, volume occupied by all particles, that is root 2 pi a cube upon 6 upon volume of unit cell, that is a cube into 100. काय करणार पुढे? We will cancel that. A cube चला cancel. What remains? Under root of 2 pi upon 6 into 100. And if we solve that, the packing efficiency of FCC comes out to be 74%. म्हणजे प्रत्येक स्पेसच्या सेंटरला आणि ईच कॉर्नरला पार्टिकल असून सुद्धा FCC मध्ये टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड इज 74%. अगेन इथे दोन इम्पॉर्टंट पॉइंट यातले पण, एक तर फायनल आन्सर आणि सेकंड व्हॅल्यू ऑफ आर. आता आपण ही व्हॅल्यू वापरली पुढे, बट आय हॅव ऑल्सो गिवन द कॅल्क्युलेशन. जर एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये कधी हे आलं तर वी शुड बी रेडी. ओके, चलो टेक अ स्क्रीनशॉट, देन विल मूव टू द नेक्स्ट पॉइंट. ओके ओके आता पॅकिंग एफिशियन्सी आणि या चॅप्टर मधला न्यूमेरिकल साठीचा टर्म कार्ड असणारा टेबल, हा टेबल तुम्हाला नक्की खूप हेल्प करणार आहे. ओके, सो लेट्स फिल द टेबल. सगळ्यात पहिल्यांदा आय हॅव गिवन द हेडिंग्स. युनिट सेल, त्यानंतर त्याची रेडियस, देन पॅकिंग एफिशियन्सी, मग व्हॉइड पर्सेंटेज आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. सो आपण ऑलरेडी हे केलेलं आहे, हे पण केलेलं आहे, हे पण केलेलं आहे. सो लेट्स गो वन बाय वन. इफ आय सी द फर्स्ट वन, सिंपल क्यूबिक. So in simple cubic the radius was r is equal to a upon 2, म्हणजेच r is equal to 0.5 into a. Packing efficiency was 52.36%. ओके, आता 100 वापरून जर मायनस केलं, हे 100% पैकी किती पर्सेंट ऑक्युपाइड झालाय? 52.36%. म्हणजेच बाकीचा एम्प्टी असणार. मग आपण 100 मायनस जर 52.36% केलं तर आपला आन्सर काय मिळेल? इट इज समवॉट 47.64%. इथे व्हेरीफाय करून बघा, दॅट मस्ट बी दी आन्सर. ठीक आहे, 47 राईट.
पुढे नंबर ऑफ पार्टिकल्स पर सिंपल क्युबिक युनिट सेल इज 1. बरोबर. पुढे काय असणार मग बीसीसी. इन बीसीसी युनिट सेल आर वॉज इक्वल टू चेक करा आपल्या नोटमध्ये इट वॉज √3/4 इंटू ए. बरोबर. हे झालं फ्रॅक्शन मध्ये. नाव विल गो इन डेसिमल पॉइंट्स. आर इज इक्वल टू 0.433 इंटू ए. हा ए आहे. नंतर द पॅकिंग एफिशियन्सी वॉज 68%. आता मला सांगा जर 100 पैकी 68% ऑक्युपाय झाला असेल तर किती स्पेस उरला? दॅट इज 32%. ओके. 32% स्पेस विल बी एम्प्टी and number of particles per BCC unit cell is equal to 2. आता the last one. In case of the last one, that is FCC, face centered cubic, radius will be √2/4 into A, and we can say R is equal to 0.3535 into A. बरोबर. ओके. सो इकडे पॅकिंग एफिशियन्सी 74% आणि आउट ऑफ 100% जर 74% एम्प्टी असणार पॅक असेल तर किती पर्सेंट एम्प्टी असणार? 100 - 74 दॅट इज 26%. ओके. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर एफसीसी युनिट सेल इज इक्वल टू 4. इथे आपल्याला हा टेबल मिळाला. ट्रम्प कार्ड आपल्याला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प नाही, ट्रम्प कार्ड. अँड दिस ट्रम्प कार्ड कॅन बी नाउ युज्ड टू सॉल्व न्यूमेरिकल्स. इथे फक्त एकच. जर क्वेश्चन विचारला डिफरंट वेने, इफ द क्वेश्चन इज आस्क्ड इन डिफरंट वे लाइक which of the following cell is most tightly packed, more efficiently packed? So more efficiently packed is this. Least efficiently packed, this one. So let me write that. Most efficiently packed. Most efficiently packed. Okay? आणि हा सगळ्यात कमी पॅक झालाय. So it will be least efficiently packed. Okay, or we can say the most empty space is present in simple cubic and least empty space is present in face centered cubic किंवा face centered cubic FCC. Clear? Okay, then आपण चॅप्टरचा बऱ्यापैकी इम्पॉर्टंट पार्ट कव्हर केलेला आहे. आता बाकी आहे सेकंड टाइपचं न्यूमेरिकल या चॅप्टर मधले. Okay, so let's move to that part. Before that, take a screenshot.